मराठा आरक्षणाकरता जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे। त्यानंतर ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तायवाडे सर आणि किरण पांडव जी आपल्यासोबत आहे। तायवाडे सर, खरं तर जरांगे पाटील मुंबईकडे कूच केली आहे, काय भूमिका आपली? वेट अँड वॉचची आतापर्यंत भूमिका होती, पण आज अचानक प्रेस कॉन्फरन्स आणि आक्रमक भूमिका घेतली आपण। नाही, कसं आहे की दररोज आंदोलनकर्ते सरकारवर वेगवेगळ्या दबावतंत्राचा जे वापर करतात आहे आणि त्याच्यामुळे या ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण दररोज निर्माण होते की ते वारंवार 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाखांना 2 दिवसात प्रमाणपत्र द्या, एका दिवसात अरे माझंच आपल्या माध्यमातून सरकारला निवेदन आहे की हे जे 54 लाखाचा आकडा वारंवार सांगितला जातो त्याच्यात सत्य काय आहे? किती लोकांना तुम्ही ऑलरेडी प्रमाणपत्र दिलेले आहे? कारण 1994 महाराष्ट्रामध्ये ओबीसीला 27% आरक्षण लागू झालं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तेव्हापासून आतापर्यंत मराठा कुणबी मराठा 2004 आला, तेव्हापासून आतापर्यंत किती मी दाव्याने सांगतो की 54 लाखापैकी 99.5% ते 100% लोकांकडे प्रमाणपत्र आहे। नवीन काय आहे त्याच्यामध्ये? आणि म्हणून ह्या 54 लाखाचा जो आकडा आता गोल फिरवला जातो त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला। तो संभ्रम सरकारने दूर करावा आणि आतापर्यंत ज्या प्रकारे ठाम सरकार सांगते की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत। या दोन गोष्टी ज्या आम्हाला लेखित दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकार कुठेतरी बदल करण्याच्या विचारामध्ये आहे किंवा विचाराचा बदल करू शकते। हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल, आम्ही अजून ठाम आहे कारण सरकारने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। सरकारवर विश्वास ठेवावा लागतो, आम्ही विश्वास ठेवून अजून, पण ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की सरकार याच्यामध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत आहे त्या दिवशी 400 जातीचा समूह असलेला हा राज्यातील 60% ओबीसी लाखोच्या संख्येने गोंदियापासून मुंबईपर्यंत निघेल आणि मुंबईला घेराव घालून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। आजपासून सर्वेक्षण पण सुरू झालंय, काय सूचना राहाल? तुम्ही यापूर्वी पण दिलेल्या आहेत तशा कारण? नाही, सूचना माझ्या हेच आहे की हे बघा, मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण ते करतात आणि मागासवर्गीय SC ST ओबीसीची नोंद घेणार आहे। आपल्या राज्याची लोकसंख्या 12 ते 14 कोटी रुपये। आता याच्यात त्यांनी रॅन्डम सॅम्पलिंग किती टक्क्याचं ठरवलेलं आहे, 5%, 10% काय ते मला माहित नाही, पण हे करत असताना त्यांनी अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब अशा कॅटेगरीज करून सर्वे करायला पाहिजे ना। नाही तर एखादा तुम्ही एकदम श्रीमंताचा सर्वे कराल, नाही तर एकदम गरीबाचा सर्वे कराल, तर ते एक्झॅक्ट सर्वेक्षण होणार नाही। आणि हे करून म्हणजे आता खरं म्हणजे उद्या परवा प्रशिक्षण आहे, 26 तारखेला सुट्टी आहे, 27 ते 31 5 दिवसामध्ये काय सर्वेक्षण करणार हा सुद्धा संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण आहे। म्हणून जे काही सर्वेक्षण ते करतील ते रिसर्च मेथॉडॉलॉजीचा वापर करून योग्य त्या पद्धतीने करावं आणि निष्कर्ष बाहेर काढावा। आतापर्यंत 6 आयोग झालेले आहेत, कोणीही मागास ठरवलेलं नाही। आता हा आयोग काय करतो याच्याकडे आमचं लक्ष लागू। खरं तर किरणजी, आपण सोबत आहात। खरं तर वारंवार अशी पत्रकार परिषद घ्यावी लागते, सरकारने आश्वस्त केलेलं आहे तरी ओबीसी समाजाला येऊन अशी भूमिका वारंवार मांडावी लागते। जरांगे पाटील हे कुठेतरी दबाव निर्माण करत असल्यामुळे हे सगळं होत आहे। आपण सुद्धा शिंदे गटासोबत आहात, सातत्याने राहतात आहात, काय भूमिका आहे आपली पुढची? आमची भूमिका आहे की सरकारने आपला आधीच सांगितलेलं आहे की आम्ही बहुजन समाजाला कुठल्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भात विचार करतोय। जरांगे पाटलांनी या संदर्भामध्ये थोडंसं संयमाने आपली भूमिका घेतली पाहिजे, सरकारला वेळ दिला पाहिजे। मी आज इथे पक्ष म्हणून नाही पण माझा समाज म्हणून मी आज इथे उभे आहे, तर आम्हाला पण आमच्या समाजाची चिंता असल्यामुळे आम्हाला पण आमचा स्टँड घेणं गरजेचं आहे। त्यांनी काही चुकीचा स्टँड घेतला तर आम्ही आपला स्टँड घेण्यास मोकळा आहोत। तायवाडे सर, एक अखेरचा प्रश्न, 54 लाख नोंदीबद्दल आपण बायफर्केशन सांगितलं होतं, काय कशा पद्धतीने ते बायफर्केशन आहे आपलं असं म्हणणं आहे आणि काय दावा आहे? नाही, माझा दावा हे आहे की आता मराठा समाजाचं सर्वेक्षण सरकार करते आहे, त्यासोबतच या 54 लाख लोकांची यादी सरकारने जाहीर करावी आणि त्या 54 लाख लोकांच्या घरी जाऊन त्यांनी प्रमाणपत्र घेतलं आहे की नाही ती माहिती घ्या आणि मग एक आकडा आम्हाला सांगा की 54 लाख पैकी 53,50,000 लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे, नव्याने फक्त 50,000 नोंदी आहे, 10,000 आहे, 12,000, जे काय असेल तो आकडा जाहीर करावा आणि मग त्यांच्या नोंदी कुठे कुठे सापडल्या त्याचा व्हाईट पेपर जाहीर करावा।
जेणेकरून त्याच्यावर सुद्धा लोकांनी ऑब्जेक्शन नोंदवायला सरकारने वेळ द्यावा. तर आपण बघू शकतो राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे. जरांगे पाटील एकीकडे मुंबईत कूच करत आहे, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा सरकारने कोणत्याही दबावात येऊन निर्णय घेऊ नये अशी भूमिका घेत एक इशारा सुद्धा दिलाय की दबावात समजा सरकार आलं तर आम्ही सुद्धा मुंबईकडे कूच करू. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.